नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। या दिवाळीत आले मॅड हॉरर युनिव्हर्सचं नवीन चित्रपट थामा। चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना, तर विलनच्या भूमिकेत आहे नवाजुद्दीन सिद्दीकी। चला पाहूया ही वॅम्पायरवर आधारित फिल्म प्रेक्षकांना कशी वाटते। मित्रांनो, मॅड हॉरर युनिव्हर्सने आपल्या हॉरर कॉमेडी जगाला खूप आकर्षक पद्धतीने पुढे नेले आहे। पूर्वीच्या चित्रपटांशी त्याचं कनेक्शन सहज दिसतं। माझ्या स्क्रीनिंगमध्ये पहिल्यांदा शक्तिशालिनीचा प्रोमो दाखवला गेला, जो या युनिव्हर्सची पुढची फिल्म आहे। यातून स्पष्ट होते की हा युनिव्हर्स सतत पुढे जात आहे। कथेची सुरुवात अशी: आलोक एक दिवस जंगलात ॲडव्हेंचरसाठी जातो। तेथे त्यावर भालू हल्ला करतो आणि ताडका त्याला वाचवते। यानंतर तुम्हाला चित्रपटात कळेल ताडका कोण आहे, तिचा समुदाय काय आहे, रक्तबीज आणि बेताल यांच्या कथा कशा आहेत। फर्स्ट हाफ पूर्णपणे सेटअप तयार करतो। थामा काय आहे, वॅम्पायर्स, बेताल, आलोकच्या जीवनात ताडकाची ओळख, भालू सीन, बेतालच्या जगाची दृश्य छान बनवली आहेत। मी ट्रेलर पाहून थोडा शंका करत होतो, पण VFX आणि CGIने आश्चर्यचकित केले। सर्व कलाकारांनी उत्तम कामगिरी केली। विशेषतः परेश रावल आणि नवाजुद्दीन यांचे अभिनय कौतुकास्पद आहेत। नवाजुद्दीनचा रोल प्रभावी आहे, पण आणखी मोठा असता तर आणखी मजा आली असती। क्रेडिट सीन पाहायला विसरू नका। MCU आणि कॅमिओज येथे महत्त्वाचे आहेत। वॅम्पायर्स आणि वेअरवॉल्व्स यांच्यातील स्पर्धा मूळतः हॉलिवूडसारखी सेटअप केली आहे। पुढील चित्रपटांसाठी चांगला आधार तयार झाला आहे। शक्तिशालिनीचा टीजर मूळ चित्रपटाच्या सुरुवातीला दिसेल। जर तुम्ही खूप उंच अपेक्षा ठेवल्या असतील तर स्त्रीसारखी जोरदार कॉमेडी नाही मिळणार। कॉमेडी आहे, पण काही ठिकाणी हलकी वाटते। जम्प स्केअर्स प्रभावी आहेत। वॅम्पायर्सची नवीन दुनिया भारतीय प्रेक्षकांसाठी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली आहे। आयुष्मान खुराला वॅम्पायरच्या भूमिकेत खूप छान दिसले। संगीत आणि BGM मूवीला सुंदररीतीने जोडले आहे। एकंदरीत थमा एक मजेदार MCU एंटरटेनमेंट फिल्म आहे। तिचा उद्देश प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणे आहे। माझी रेटिंग 3.5 स्टार्स। मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। बाय बाय अमोक चॅनलवर।